तर मगाशी मी तुम्हाला जी दाखवत होते दगड, जी मोठमोठी दगड आहेत, जे असं वाटेल की आता कुठल्याही क्षणी खाली पडतील. पण ती पडत नाहीयेत. ती हजारो वर्षांपासून तशीच हवेत अशी लटकलेली दिसतायत. तर त्याचं असं कारण आहे. म्हणजे अशी गोष्ट आहे असं म्हणतात बरं का, की रनक नावाची एक राणी होती इथे आणि त्या राणीला भाऊ नव्हता. मग तिने गिरनारला आपला भाऊ मानला होता. तिथे आपण आता बसलोय, इतक्या छान जागी, पवित्र स्थानी बसलोय. तर त्याला भाऊ मानलं होतं. आणि एकदा त्या राज्यावर खालीच म्हणजे जुनागड या राज्यावरती आक्रमण केलं एका राजाने आणि राणीच्या नवऱ्याला, इथल्या राजाला सगळ्यांना मारून टाकलं आणि आता तिच्या अब्रूचा प्रश्न आहे वगैरे, इज्जतीचा प्रश्न आहे. आणि मग तिला खूप वाईट वाटलं, चिडली ती आणि म्हणाली, "असला कसला भाऊ आहेस तू? तुला काहीच कसं वाटत नाही, की तुझ्या बहिणीच्या नवऱ्याला सुद्धा मारलंय, आता तिच्या इज्जतीचा प्रश्न आहे आणि तरी तुला काहीच कसं काय वाटत नाही?" आणि म्हणून मग गिरनारचे सगळे मोठे-मोठे दगड जे आहेत ह्याचे डोंगराचे ते तुटून खाली पडायला लागले. म्हणजे त्या माणसांवरती ते जे आक्रमण करायला आले त्यांच्या अंगावर जातील वगैरे. पण हे एवढे मोठे-मोठे दगड जर खाली पडले, तर ते जुनागड शहर जे आहे खाली जिथून आपण वरती आलो आता, ते शहर पूर्ण उद्ध्वस्त होण्याची शक्यता होती. त्यामुळे मग देवीने म्हणजे त्या ज्या राणीने रणक राणी नावाची त्या सती केल्या होत्या बरं का. त्यामुळे त्या श्रेष्ठ आहेत. आणि सती रणक राणी ज्या होत्या त्यांनी प्रार्थना केली, की हे थांबवा आणि त्यांचा आता आपण वरती गेल्यावर तिथे दगड दिसेल तिथे त्यांचा असा हात पण आहे थांबवलेला. आणि त्या क्षणापासून सगळे दगड ज्या ठिकाणी होते तिथे हवेत तसेच्या तसे थांबले. आणि इतके हजारो वर्ष झाली, ती अजूनही खाली जागचे हललेले पण नाहीयेत. म्हणजे इतकी शक्ती त्या प्रेमात असते, त्या अध्यात्मात असते आणि त्या विश्वासात असते, श्रद्धेत, भक्तीत असते असं. तर त्याचं हे जिवंत उदाहरण गिरनारवर आपल्याला बघायला मिळतं. नाईस. कसं वाटतंय? जय गिरनारी. जय गिरनारी.